हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। समोर बसा। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पार्वती पदे हर हर महादेव, सीताकांत स्मरणम जय जय राम। श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री गुरु नंद स्वामी की जय। रुक्मिणी रमण गोविंदा, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगन सदृशम वस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं, सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबंध विमुक्तये। तिन्ही अवस्थाचिनिद्वारे उपाध्युपहितकारे भावाभावरूपस्वरे दृश्यते हे। 18व्या अध्यायातील हे 1186वी ओवी आहे। आज आपलं परमभाग्य आहे की सप्ताह सुरू झालेला आहे। दादांचं पुण्यस्मरण या निमित्ताने दरवर्षी कार्यक्रम असतो। सकाळी पारायण झाले, सकाळी भजन झालं गुरुदेवांनी सुंदर असं काकड्याचं भजन, नंतर पारायण आणि आता प्रवचन। त्यानिमित्ताने अनेक कीर्तनकारांची प्रवचनकारांची इकडे तोंड करून बसा, असं यांच्या एवढे लिहून बसा, पासून एक गोळ लावा, बसा तिथं, त्याच्या मागं बैस रे, बैस त्याच्या मागं, बैस त्याच्या मागं, तिरपं नाही बसायचं, सरळ बसायचं, बैस त्याच्या मागं सरळ। एक श्लोक असा आहे, सदा विचारे तस्मात् जगज्जीव परमात्मनः, जीव बाधे जगत बाधे स्वात्मय अवशिष्यते। माणसाने सदा विचार करावा, जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय। कधी विचार करावा, सदा सदा विचार करावा। सदा विचारे तस्मात् जगत जीव आणि परमात्मा, बस तिन्हीचा विचार केला की काम होतं। जीव बाधे जगत बाधे, जीवाचाही बाध होतो आणि जगाचाही बाध होतो, अवशिष्य असं राहतं अधिष्ठान, आणि ते मी आहे असं जाणून त्यानं मुक्त व्हायचं। बस एवढंच काम आहे सगळ्या ग्रंथांचं आणि सगळ्या जीवनाचं। कारण एक भागवता श्लोक आलाय, इथे बस, चतुर्शती लक्षेषु शरीरेषु शरीरणाम न मानुषम विनान्यत्र तत्वज्ञानम न लभ्यते। सुंदर श्लोक आहे। चतुर्शतु लक्षेषु शरीरेषु शरीरणाम न मानुषम विनान्यत्र तत्वज्ञानम न लभ्यते। 84 लक्ष वेणीपैकी इकडून बसा, ते मग तिकडं कोण बसलं, इकडून बसा, चला लवकर, आज पहिला दिवस असल्यामुळे शिस्त लावावं लागेल। या इकडे येऊन बसा, चल लवकर, उठ, इकडे येऊन बस, उडीत
यांच्या मागं बैस. तिकडं बसायचं नाही, सगळ्यांनी मंडपात येऊन बसायचं आणि रोज सांगायला नको. 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य देहाशिवाय इतरत्र तत्वज्ञानम न लभ्यते. तत्वज्ञान प्राप्त होत नाही. तत्वज्ञान कशाला म्हणतात? कार्याच्या कारणाला तत्व म्हणतात. एकाच कार्याच्या कारणाला जाणणाऱ्याला तज्ज्ञ म्हणतात. ज्याला काहीच कळत नाही त्याला आज्ञ म्हणतात. ज्याला सर्वांच्या अंतःकरणात कळतं त्याला सर्वज्ञ म्हणतात. आणि ज्याला जगाचं अंतिम कारण कळतं त्याला काय म्हणतात? तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते. म्हणून चतुर्शती लक्षेषु शरीरेशी शरीराम न मानुषम भिणान्यत्र तत्वज्ञानम न लभ्यते. माणसालाच तत्वज्ञान प्राप्त करता येतं. पण असं असूनही मनुष्य देहात येऊन सुद्धा माणसं तत्वज्ञान प्राप्त का करीत नाहीत? गुरुजी म्हणायचे माणसाला विषयासक्ती काही सुचू देत नाही. पुढचं चिंतन आहे का? पण माणसालाच विषयासक्ती सोडता येते, माणसालाच विरक्ती धरता येते, माणसालाच भक्ती करता येते आणि माणसालाच मुक्ती मिळवता येते. विषयासक्तीने मनुष्य अधोगतीला जातो, विरक्तीने मनुष्य जगताचं अनित्यत्व समजतो आणि भक्तीने मनुष्य देवान विवर्जित होतो आणि ज्ञानाने मुक्त होतो. कोण बोलतंय रे? कोण बोलतंय? कोण चिवची कोणाच चालली? प्रवचनात बोलायचं नाही, बोलायचं असलं माझ्याबरोबर बोला इथे होऊन. कारण विषयासक्तीने मनुष्य अधोगतीला जातो, विरक्तीने मनुष्य जगताचं अनित्यत्व समजतो, भक्तीने मनुष्य देवान विवर्जित होतो आणि ज्ञानाने मनुष्य मुक्त होतो. म्हणून ज्ञान महत्त्वाचं आहे. म्हणून नसावी विषयासक्ती, असावी विरक्ती, करावी भक्ती, मग मिळते मुक्ती. म्हणून माणसाच्या चित्तामध्ये नसावा मल, अधिकार असावा प्रबल, अधिकाराने मोक्ष सोपा आणि परमार्थाने चुकतात खेपा. त्या खेपा जर चुकवायचा असेल तर त्याला भक्ती केली पाहिजे. भक्तीची या मापे मोजितो अनंत इतराने तत्वता न मोजवे. ती भक्ती, ती वृत्ती, ती मुक्ती फक्त मनुष्य यामध्ये प्राप्त करता येते. म्हणून आपण सदा विचार करायचा. मनुष्याला सांगितलं आता विचार करता येतो. आणि तो विचार कसला करायचा? आत्मानात्मविवेक. आत्मानात्मविवेकेन ज्ञानम भवती निर्मलम. आत्मा आणि अनात्मा याचा विवेक केला तर आत्मज्ञान प्राप्त होतं आणि मनुष्य मुक्त होतो. म्हणून आपल्याला आता आत्मज्ञानाचा किंवा तत्त्वज्ञानाचा विचार करायचा. कोण हात बोलते का रे तिकडे? कोणाचा आवाज येतोय? तिकडं बोलतंय का? आता चिंतन असं आहे, तिन्ही अवस्थाचे द्वारे उपाधी उपदहित कार्य भावा भाव सुरे दृश्य देहे. 3 अवस्था. थोडं चिंतन आहे बरं का. आता गुरुदेवांनी जसं आम्हाला शिकवलंय, लिहून दिले त्याप्रमाणे सांगण्याचा मी अनुवाद करण्याचा प्रयत्न करतो. 3 अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. तिन्ही अवस्थांनी द्वारे उपाधी, स्थूल, सूक्ष्म आणि कारण उपाधी, उपहित, विश्व, तेजस आणि प्राज्ञ. तिन्ही अवस्थाचे द्वारे उपाधी उपहित कार्य भाव आणि अभाव. भाव म्हणजे जागृती स्वप्नामध्ये भाव आहे किंवा हे जगत भाव त्याच्यामध्ये होतो. अभाव सुषुप्तीमध्ये अभाव असतो किंवा शशिशृंग, खपुष्प यांचा काय अभाव. माणसाला शिंग येणार आहे तेव्हा एक औषध घेऊन जा, हे काय अभाव आहे सगळा. भाव आणि अभाव जे स्फुरतं ते सगळं दृश्य आहे. दृश्यत्वात मिथ्यात्व म्हणजे मिथ्यात्वाची लक्षणं अद्वैत सिद्धीमध्ये मधुसूदन सरस्वतीने सांगितलेली आहे. त्यापैकी एक आहे लक्षण. त्याचा विचार आपण सरळ करू. आता तिन्ही अवस्थाचे द्वारे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृती कशाला म्हणायचं? एकूण 14 अवस्था आहेत. जागृती मोजायचे तुम्ही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, समाधी, मूर्छा, मरण, जन्म, पामर, विषयी, मुमुक्षु, मुक्त, असंशक्ती, पदार्थ भावनी, तुर्यगा. झाल्या 14. अजून पुष्कळ आहेत अवस्था, अशा कितीतरी आहेत. ह्या 14 अवस्थापैकी फक्त 3 अवस्थाचा विचार इथं करायचा आहे आपल्याला. तर जागृती कशाला म्हणायचं आहे? ईश्वर निर्मित पदार्थाशी ज्यावेळी हे मन व्यवहार करते त्यावेळी त्याला जागृती म्हणायची.
ईश्वराने हे जगत निर्माण केलेलं आहे. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरले हेळा मात्रे आपल्या. म्हणून ईश्वर निर्मित पदार्थाशी ज्यावेळी मन व्यवहार करतं त्यावेळेला काय म्हणायचं, याला जागृती म्हणायची. उदाहरणार्थ जरा रामायणातलं उदाहरण देतो. जागृती कशाला म्हणावं. ज्यावेळी प्रभू राम आणि सीतामाता यांचं लग्न, आता हार घालायचं काम करायचं. काय काम करायचं, हार काम करायचं आहे. त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हटले मी आता अविद्या नाही म्हणायचं, मायेपुढे वाकणार नाही. मग आता करणार काय, मोठा प्रश्न पडला. बाकीच्यांनी हार घातले पण प्रभू राम वाकले नाहीत. लक्ष्मण आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहे, यांनी हार घालून घेतले. पण प्रभू राम म्हणले मी अविद्येपुढं किंवा मायेपुढे हार घालणार नाही, म्हणून ते वाकले नाही. ही जागृती झाली बरं का. मग करणार काय, मोठा प्रश्न पडला. दशरथ राजाने सहज आपलं लक्ष्मणाकडे पाहिलं, पण लक्ष्मणाला माहीत होतं देवाला वाकवायचं कसं. भक्तीचे या मापे मोजित आनंदात. लक्ष्मण भजे भक्त होता. त्याने विचार केला प्रसंग बाका आहे, 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले. आता नवीन लोक असते ते त्याने नवरीला उचलून हार घातला असता, चालले व्यवहारामध्ये. पण हे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कसं करणार. मग शेवटी लक्ष्मणाकडे दशरथ राजाने सहज पाहिल्यानंतर लक्ष्मणाच्या लक्षात आलं आपल्याला हे कार्य केलं पाहिजे. म्हणून तर लक्ष्मण उठले, झटकन श्री प्रभू रामाच्या चरणावर मस्तक ठेवलं. मस्तक ठेवल्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम त्याला उठवायला गेल्याबरोबर सीतामात्याने आपलं काम करून घेतलं. याला म्हणतात आहे की नाही, अति सुलक्षण आहे असावं. मग प्रभू राम म्हटले असं कसं केलं तू, योग्य नाही केलं. ते म्हणले मी नाही काय केलं. माझे पाय तुझी डोई ऐसे करी का भाक घेई. हे तुमचे पाय आहे ना, हे माझे आहेत, आणि हे डोकं आहे ना तुमचं आहे, म्हणून माझ्या पायावर तुमचं डोकं ठेवलं आहे का नाही मजा. हे काय झाले, जागृती. जागृत अवस्थेमध्ये आता जागृती. आता स्वप्न कशाला म्हणतात. व्यावहारिक पदार्थ औचिन्य चैतन्य आश्रित निमित्त कारण संस्कारानं गुण अविद्येचा परिणाम. पण कसं संस्कारांना गुण निद्रादोष सहित पाहिजे बरं का. तिथं निद्रादोष सहित अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त, त्याला स्वप्न म्हणतात. आता कसं काय कळायचं या मुलांना. स्वप्नातलं स्वप्न प्रातिभासिक पदार्थ औचिन्य चैतन्य आश्रित संस्कार गुण निमित्त कारण निद्रादोषसहित अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त, त्याला काय म्हणतात. स्वप्ना माझी देखील स्वप्न मृगजळी सासन्य लेवन, त्याला स्वप्नातलं स्वप्न म्हणतात. त्या व्याख्या लिहून घेणे अवघड आहे आणि पाठ करणं त्याहून अवघड आहे. पण गुरुदेवांनी आमच्याकडून पाठही करून घेतले, बोलायलाही शिकवलं आहे आणि विस्तारही सांगितलेला आहे. म्हणून त्याला स्वप्न म्हणतात. तिथं निद्रा हा दोष आहे. निद्रादोष सहित अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त आहे. परिणाम आणि विवर्त दोन्ही असतं त्या ठिकाणी. मग आता परिणाम कशाला म्हणतात. उपादानाच्या समान स्वभाव म्हणजे सत्ता आणि अन्यथा रूप, आणि पुढं काय उपादाना आणि विवर्त कशाला म्हणतात. अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप दोन्हीकडे आहे. म्हणून हे जगत चैतन्याचा परिणाम आहे. आणि चैतन्याचा परिणाम असलं तर विवर्त बरं का ते. हां, मग तिथं विवर्त म्हणायचं. चिद्विवर्त नाही, नुसतं विवर्त. पण हे जगत मायेचा परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त. आता स्वप्नामध्ये आता तुम्हाला विचारतो, शिकलेली मंडळी आहे तिथं. स्वप्नामध्ये स्वप्न खरं असतं का खोटं असतं. बरोबर आहे. स्वप्नामध्ये स्वप्न खरं असतं बरं का. स्वप्नामध्ये स्वप्न असतं खरं असतं. पण चैले आपले ज्ञान जैसे नाहीच वय स्वप्न तैसे स्मृती त्रिभुवन भाव झाले. जागे झाल्यानंतर स्वप्न खरं आहे का खोटं आहे. मग मात्र खोटं आहे. अवस्थांतर प्राप्ती, कारण ती अवस्था बदलली, आता ते खोटं ठरणार. आत्ता आपण बसलो, ही जागृती खरी आहे का खोटी आहे. वास्तविक शब्द वापरला बरं का मी. आत्ता जी जागृती आहे ती खरी आहे का खोटी आहे. वास्तविक शब्द वापरल्यामुळे काय झालं, खोटी झाली बरं का. आता कारण वास्तविक म्हटल्यानंतर गेलं अधिष्ठानाकडे. आणि जागृती खरी नाही आहे पण आपल्याला वाटतं. म्हणून तर ज्ञानीपुरुषाला दोनच अवस्था असतात, एक समाधी आणि दुसरी स्वप्न. बाज दुसरं नाही. आपल्याला दोनच असतात, एक जागृती आणि सुषुप्ती. आपल्याला हे नाहीच नाही. आपल्याला स्वप्नही खरं वाटतं. नवलंय की नाही. स्वप्नात स्वप्न खरं वाटतं, जागृती झाल्यावर खोटं वाटतं. तशी जागृती आत्ता खरी नाही, खोटीच आहे.
पण ज्यावेळी चेले आपलं ज्ञान ज्यावेळी आत्मजागृतीमध्ये जाऊ त्यावेळी खोटं ठरेल. आता त्याच्यावर एक दृष्टांत, कारण छोटीशी बारकाईत एखादा दृष्टांत दिला पाहिजे. ज्यावेळी भोजराजाच्या दरबारी पुष्कळ विद्वान होते. भोजराजाला एक स्वप्न पडलं. राजा सुमन शय्येवारी निजला निज मंदिरी. राजा सुमन शय्येवर निजलेला आहे, आपल्या मंदिरात निजलेला आहे, 3ऱ्या मजल्यावर आहे, सगळे सैनिक आहे, तलवार अगदी सरळ आहे, काढून ठेवलेली आहे, कोणी वर जाऊ शकत नाही. आणि अशा वेळी राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्नात राजा भिकारी झाला. राजा काही होतो बरं का, काय होतं स्वप्नात? भिकाऱ्याचा राजा होतो आणि राजाचा भिकारी होतो. स्वप्न आहे ते, व्यवहारातही होतं म्हणा. तर राजाला स्वप्न पडलं की मी भिकारी झालो. त्याला भूक लागली. नीट बस रे, इकडं बघ, मांडी घाल, इकडं तिकडं बघायचं नाही, झोपायचं नाही. भिकारी झाल्यानंतर त्याला भूक लागली, म्हणून आता काय करणार, म्हणून तो भिक्षेला गेला. कोणी त्याला वाढलं नाही. शेवटी ते 2 घरामध्ये त्याला तुकडे मिळाले. कोणाला? राजाला. राजा श्रीमंत आहे का गरीब आहे? श्रीमंत आहे, भरपूर आहे की नाही? सार्वभौम राजा आहे. राजा चक्रवर्ती लिहिलं आहे, निज मंदिरी आहे, आपल्या मंदिरात झोपला. तिथं भिकारी व्हायचं काही काम आहे का? आपण ब्रह्म तो होनी भिकारी अंत्यच्या घरी भिक्षा मागे. शिवाय अंत्यच्या घरी हो, कमाल एक नाही, नाथ महाराजांच्या वय आहे सगळ्या. मग अंत्यच्या घरी भिक्षा मागे. आता तुम्हाला विचारतो, आपण गरीब आहे का श्रीमंत आहे? आत्मदानाच्या दृष्टीने आपण गरीब आहे का श्रीमंत आहे? श्रीमंत आहे की नाही? मग आपण पंचविषयाच्या द्वारावर भिक्षा मागायला जातो की नाही? आपण चक्रवर्ती आहे की नाही? आपण कोण आहे? इथं येऊन बसा, इथं समोर, इथं एक जागा आहे. या हा, इथे गोळ लावा, इथं जागा आहे. हा बसा. आपण चक्रवर्ती आहे बरं का. कोण आहे? चक्रवर्ती सुखाचे. ती बघा, परतोनी पाठी मोरे ठाके आपण या ते आपण देखे देखते खे ओळखे म्हणे तत्व हे मी तत्व हे मी ते ओळखीचे सरसे सुखाचे या साम्राज्या बैसे. तिथे आले बघा. मग आपण या आपण विरोधी जाय, अशी ती ओवी छानपैकी आहे. म्हणून आपण चक्रवर्ती सम्राट आहे सुखाच्या बाबतीत. पण चक्रवर्ती सम्राट असताना तो राजा चक्रवर्ती असताना स्वप्नामध्ये भिकारी झाला आणि त्याच्या घरी भिक्षा मागायला गेला. आपण पंचविषयाच्या दारावर भिक्षा मागायला जातो की नाही? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध चाललं आहे की नाही आपलं? आपलंही तसंच चाललं आहे बरं का. हो, मग तो भिक्षा मागता मागता त्याला भिक्षा मिळाली. आपल्यालाही व्यवहारात भिक्षा मिळते. हां, कुठं शब्दाची मिळते, टी व्ही पाहायला मिळते, डोळ्यांनी, हे होते, सगळे ती भिक्षा आहे. पण तो खायला बसला फुटपाथला आणि तिकडून एक गाढव आलं. कोण आलं? गाढव. गाढवाच्या मागं जर उभं राहिलं तर काय खावं लागतं? लाच खावं लागते. गाढवाच्या मागं साहेबाच्या पुढं कधी उभं राहू नये बरं का कुलकर्णी साहेब, ते साहेब होते ना. गाढवाच्या मागं साहेबाच्या पुढे कधी उभं राहू नये, अनुभव घेतला मी. गाढवाच्या मागं उभं राहिले तर लाथा खावं लागतं आणि साहेबाच्या पुढं उभं राहिलं तर काम सांगतं साहेब. मग ते आता त्यांनी त्या गाढवाला हात मारल्यावर ते उलटं झालं आणि दोन्ही लाथा झाडून त्याचं नागपुडीच फुटली. कोणाची? राजाची. काय खात होतं? भाकरी खाल्ली असतं तर काय बिघडलं असतं का? पण याला विषय पाहिजे होते. तसं आपल्यालाही विषय पाहिजे असेल तर आपलं नाक फुटल्याशिवाय राहत नाही. ओवी सांगत नाही, आता ती गाढवाची ओवी आहे. माऊलींनी अगदी शिखर करून टाकले, नाकाडे फोडी. हो, गाढव. तशी ती विचित्र कथा आहे. आणि मग ते गाढवाने लात मारल्यामुळं यांची नाकपुडी फुटली, रक्तमंबाळ झाला. पण राजा जागा झाला आणि ओरडायला लागला, मेलो मेलो मेलो. बरोबर. आता तुम्हाला विचारतो की स्वप्न हे प्रातिभासिक आहे आणि ओरडणं हे व्यावहारिक आहे. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो. इथं व्यवहार झाला कसा? उत्तर सांगा. झालं माहीत आहे तुम्हाला? दिले महाराजांनी लिहून. स्वप्नामध्ये स्वप्न पडले. मग स्वप्न हे प्रातिभासिक आहे जागा झाल्यावर, आणि आता जागाच झाला आहे. मग हा आणि स्वप्नामध्ये दादांनी लिहून ठेवलेलं आहे की नवीन शरीर तयार होतं, पण अजून जवळ आणून ठेवतो. ह्या शरीरावर दुसरं शरीर तयार होतं. ते प्रातिभासिक असतं, हे व्यावहारिक असतं. मग प्रातिभासिक आणि हे व्यावहारिक विभिन्न सत्ता कसं काय ओरडला? तर ह्या शरीराचं तादात्म्य त्या शरीराशी असतं. म्हणून व्यावहारिक पदार्थ चैतन्य अशिरित अविद्येचं असं म्हणावं लागलं ना, म्हणून तो ओरडलेला आहे बरं का, दुसरं काही कारण नाही.
आणि मग त्याने सभा भरवली. सभेमध्ये विचारलं, काय विचारलं? हे खरं का ते खरं? स्वप्नामध्ये गाढवानी मला लात मारली ते खरं का जागृतीत मी आलो तर नाक फुटलेलं नाही, कुठं गाढव नाही, काही नाही, मग हे स्वप्न खरं का जागृती खरी? कुठं विचारलं? सभेमध्ये. सभेमध्ये कोण होते? हजारो विद्वान. भोजराजा स्वतः विद्वान होता आणि त्याच्या पदरी हजारो विद्वान होते, पगाराने ठेवलेले विद्वान असल्यामुळे. विद्वान एव विजानाती विद्वज्जन परिश्रमम नाही वांध्या विजानाती गुरुविम प्रसव वेदना. त्याला विद्वत्तेचं माहीत होतं, त्याने विद्वान ठेवलेलं होतं. मग त्याने विचारलं हे खरं का ते खरं? एक काय उत्तर देता आलं नाही, कारण माहीतच नाही काय भानगड, हे खरं का ते खरं, काय उत्तर देणं, काहीच नाही. त्यांनी सगळे विद्वान कामाला लावले, टिकाव आणि फावडं, सांगितल्याशिवाय घरी जाऊ देणार नाही. त्या गोष्टीमध्ये असं लिहिलं आहे, 6 महिने झाले तरी कोणाला घरी जाऊ दिले नाही. जसं तुम्हाला आता 8 दिवस घरी जाऊ द्यायचं नाही. हे खरं का ते खरं? आता विद्वान असले तरी काय झालं, उत्तर सापडेना. दर दिवशी राजा दरबारात यायचा, तेव्हा दरबारात येत असताना अष्टावक्राने आपल्या आईला विचारलं माझे वडील कुठे आहे? अष्टावक्राच्या आईने सांगितलं बाळ तुझे वडील भोजराजाच्या दरबारी गेलेत, 6 महिने झालेत पण अजून ते परत आलेच नाही. मग ते म्हणले मला परवानगी दे, मी जातो, काय त्यांच्या सभेत आहे ते बघायला. अष्टावक्र आठ ठिकाणी वाकडे का झाले? वडील त्यांचे संहिता म्हणत होते वेदाची आणि ते कुठेतरी म्हणताना चुकले. तेव्हा अष्टावक्राने गर्भात असताना सांगितलं बाबा तुम्ही इथं चुकला म्हणायला. तेव्हा म्हणले तू अजून गर्भात असताना माझी चूक दाखवतो, बाहेर आल्यावर काय करशील, म्हणून त्याला शाप दिला. खरं वास्तविक मुलाने विजय पावला तर आनंद व्हावा, आहे की नाही, पण काय झालं मात्र तसं, म्हणून ते 8 ठिकाणी वाकडे होते. मग आईने परवानगी दिली, हे सभेमध्ये निघाले. तिकडून राजाची स्वारी येत होती, ती मध्येच जाऊन उभे राहिले. आता सगळे ते असतात चोपदार वगैरे, त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केला, हे परत जाऊन उभे राहिले. ते म्हणले वाकड्या, लोक म्हटले. ते म्हणले तू वाकडा, तुझा राजा वाकडा. राजा समोर जाऊन त्याच्या त्या पालखीच्या समोर इतर मारायला धावले, पण राजाने सांगितलं मारू नका, हे कोणीतरी विद्वान आहे, हिंमत पाहिजे म्हणायला, ज्या अर्थी म्हणतात त्या अर्थी हिमतीबाज दिसत आहेत. मग त्याने त्यांना पालखीत बसवलं आणि सभेमध्ये नेलं. सभेमध्ये नेलं आणि सभेमध्ये त्यांची पूजा वगैरे केली. सांगितलं, त्याने विचारलं हे सगळे विद्वान कोण आहे? मग सांगितलं असा प्रकार आहे, मी प्रश्न विचारला आहे, त्यांना उत्तर देता येत नाही म्हणून मी 6 महिने असेच ठेवलेत, आणि तुम्ही विद्वान दिसताय, तुम्ही जर विद्वत्ते आहे मला सांगितलं नाही हे खरं का ते खरं, तर मी तुम्हालाही बंद करणार आहे. पण पूजा करत असताना सगळे विद्वान हसले. का हसले? 8 ठिकाणी वाकडं प्रदर्शन कधी पाहिलं नव्हतं म्हणून सगळे हसले. तेव्हा ते अष्टावक्र म्हणले राजा हे सभेमधले सगळे विद्वान आहेत ना, ते विद्वान नाही आहेत, हे सगळे चांभार आहे म्हणले. कोण आहेत? चांभार. त्यांनी विचार केला की आता चांभार म्हणणं सोपं काम आहे का? आत्ता म्हणलं तरी शिक्षा होते, तुम्ही म्हणून बघा काय होतं ते, म्हणू नका नाही तर लगेच सरकारकडे जाणार आणि काहीतरी होणार. पण म्हटले ते. मग सगळे विद्वान उभं राहिले, सांगितलं राजा आम्हाला हे चांभार म्हटले, तेव्हा याचं उत्तर आम्हाला पाहिजे. ते म्हणले उत्तर देण्याकरता चालू आहे. तुम्ही माझ्या शरीराकडे पाहिलं का विद्वत्तेकडं? म्हणले शरीराकडं. जसं आता हे व्यासपीठावर बसलेले जे शरीर आहे म्हणजे मी स्वतः, ते बारीक झाले. जो मला भेटतो तो विचारतो बारीक का झाला? मी म्हणतो मी बारीक झालेलो नाही, शरीर बारीक झाले. ते एक चिंतन आहे. आपण कधी बारीक होत, आपण कधी जाड होत नाही. स्थूलोहम वगैरे काही नाही, स्थूलोहम कृशोहम वगैरे काही नाही, ते सगळे देहाचे धर्म आहेत. तसं यांनी माझ्या शरीराकडे पाहिलं का विद्वत्तेकडे? ते म्हणजे तुमच्या शरीराला चामडी आहे, तुम्हाला चामडीची ओळख आहे का विद्वत्तेची आहे? म्हणजे चामडीची आहे. चामडीची ओळख असणाऱ्याला काय म्हणतात? सगळे विद्वान सिट डाऊन, खाली बसले बिचारे. काय करणार? त्यांनी ओळखलं हे खरे विद्वान दिसतात, आपण मूर्ख आहे. मग राजाने त्यांना आसनावर बसवलेलं आहे आणि सांगितलं मी प्रश्न विचारू त्याचं उत्तर द्या, हे खरं का ते खरं, ते खरं का हे खरं? त्यावेळी अष्टावक्रांनी उत्तर दिलं आहे की तुम्हाला स्वप्न पडले. कसं कळलं असेल त्यांनाच माहिती. त्या स्वप्नामध्ये गाढव आलं आहे, त्याने तुम्हाला लाथा मारल्यात आणि नाक फुटले. तेव्हा तुम्ही प्रश्न पडला तुम्हाला की स्वप्न खरं का जागृती खरी, हे खरं का ते खरं, हे खरं का ते खरं, असं चाललेलं आहे. तेव्हा हे जसं ते, ते तसं हे, हे त्याला उत्तर आहे. काय उत्तर दिलं? हे तसं ते आणि ते तसं हे. उत्तरही तसंच दिलं, कारण विद्वान होते ना. ते विद्वान असले तरी ते म्हणले आम्हाला कळलं नाही महाराज, आम्हाला चांगलं उत्तर द्या. ते म्हणले स्वप्न खरं आहे का खोटं आहे? म्हणले स्वप्न जागृतीत खोटं आहे. मग स्वप्न जसं खोटं आहे तशी जागृती ही खोटी आहे. पण कधी आत्मजागृतीत गेल्यावर मग सगळ्या सभेतल्या विद्वानांनी टाळ्या वाजवल्या आणि सांगितलं हे खरे विद्वान आहेत, तेव्हा आम्हाला यांचं दर्शन घ्यायचं. त्याच्यात त्यांचे वडीलही होते.
मग काय केलं, चोपदाराने सांगितलं लाईन लावा आणि दर्शन घ्या. विनोदाचा भाग आहे. सगळ्यांनी लाईन लावली मग दर्शन घेतलं आहे. ज्यावेळी त्यांचे वडील दर्शन करायला आले त्यावेळी त्यांनी ओळखलं, आईने सांगितलं होतं, त्यावेळी ते उठले वडिलांना साष्टांग नमस्कार घातला आणि सांगितलं मी कोण आहे म्हणून. मग खरी ओळख झाली. मग त्यांना वाईट वाटलं मी असा आशीर्वाद का द्या. आपल्याला सिद्धांतावर यायचं आहे. गोष्ट सांगितली मला करता की स्वप्न जसं खोटं आहे तशी जागृती ही खोटी आहे. कशावरून? कारण दृश्य आहे. महाराजांनी 15व्या अध्यायामध्ये अनुमान प्रमाणाचं लक्षण लिहिताना दृश्यत्वात मिथ्यात्वात हा सिद्धांत खूप सुंदर लिहिला आहे. मला महाराजांनी लिहिलेले ते सगळ्या अध्यायाचं सार खूप आवडतं. मी पुन्हा पुन्हा वाचतो. कारण सगळ्या 18 अध्यायाचं जसं नकाशे हे चांगले बघितलं की सगळा अध्याय कळतो, तसं महाराजांनी लिहिलेले जे सगळं सार आहे प्रत्येक अध्यायाचं ते खूप सुंदर आहे. आता मी होतो बालाजी तांब्याला तेव्हा याला सगळं वाचायला लावलं मी. 18 अध्याय वाचला का तो सार बरं का. त्या सार अध्यायामध्ये सगळ्या ज्ञानेश्वरीचं सार आहे. 15 अध्यायामध्ये तिथं महाराजांनी एक लेक्चर लिहिले की व्यावहारिक प्रपंच मिथ्या. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं लक्षण आहे अनुमान प्रमाणात. व्यावहारिक प्रपंच मिथ्या. आता व्यावहारिक प्रपंच आहे, जागृती आहे, स्वप्न आहे. हा स्वप्नसुद्धा शेवटी मिथ्या ठरतं. व्यावहारिक प्रपंच मिथ्या. ज्ञान निवर्तत्वात यत्र यत्र ज्ञान निवर्तत्वात तत्र तत्र मिथ्यात्म यथा शुक्ती रजता दो असं सुंदर लिहिलेलं आहे. व्यावहारिक प्रपंच मिथ्या का? दृश्यत्वात. दृश्य आहे आणि जे दृश्य असतं ते खोटं असतं. माऊलींनी तर कळच केलं आहे. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ बाप रुक्मादेवीवरी विठ्ठलाची. म्हणून जे दिसतंय ते सगळं खोटं आहे. मग आता तुम्हाला मला दिसतं ते खरं आहे का खोटं आहे? लवकर सांगा मोठी मंडळी. दिसणारं खरं आहे खोटं आहे? हे उठायचं नाही रे, बैस तिथं. उठल्यावर सगळे पळाले कसं व्हायचं? कोणी उठू नका, मला बरोबर दिसतं नाही तर मग शिक्षा. मग हे सगळं कसं आहे? खोटं आहे. बरोबर. जागृती खरी आहे का खोटी आहे? स्वप्न खरं आहे का खोटं आहे? निश्चित. रज्जूवर वाचलेला सर्प खरा आहे का खोटा आहे? खोटा आहे. पहिल्या वेळी तुम्हाला रज्जूवर सर्प वाचला तो खरा आहे का खोटा आहे? खरा आहे का खोटा आहे? कसा आहे रज्जूवर वाचलेला सर्प? खरा आहे. खोटा म्हणता येत नाही कारण ते प्रमाता भाष्य आहे. त्यावेळी प्रमाता भाष्य म्हणजे अंतर्गत वृत्तीद्वारा होणारं ते प्रमाता भाष्य आहे. साक्षीच आहे पण वृत्तीद्वारा आहे. मग तिथं वृत्ती आहे, प्रमाणजन्य आहे ते. कारण जर प्रमाणजन्य नाही म्हणलं तर धोतरवलं झालं कसं? नाक तुटलं कसं? 3 लाख रुपये गेले कसे? मी अष्टादशामध्ये हे सांगितलं बरं का. अष्टादशामध्ये सांगितलं. अष्टादशामध्ये जवळ 500 ते 1000 विद्यार्थी असतात आणि ते सगळे विद्वान आहेत. त्यावेळी मी सांगितलं की हे जे आहे ना हे व्यावहारिक आहे. रज्जूवर बसलेला सर्प व्यावहारिक आहे. तो हा उठला काय त्याचं नाव? दिगंबर उठला. दिगंबर हुशार आहे. अण्णा हजारांचा भाषा आहे तो. त्यांनी सांगितलं तुम्ही हे सांगितलेलं आम्हाला पटलं नाही तेव्हा हे समजून सांगा. मग त्याला सांगितलं ज्यावेळी तुला रज्जूवर सर्प भासला त्यावेळी पहिल्या प्रथम खरा वाटला खोटा. तो म्हणला खोटा आहे. नाक का फुटलं म्हणलं. तो खालीच बसला. त्यावेळी ते प्रमादा भाष्य आहे. ज्यावेळी साक्षी भाष्य होईल त्यावेळी अविद्यावृत्ती आहे. हो. आणि रज्जू ज्यावेळी गोचर झाल्यावर हाती घेतली या माळा मग फिटे सर्व भासाचा कंटाळा ते माझीनी बोधे टळवाळा नागवीची. तू हातामध्ये माळा घेतली. कंटाळा म्हणजे काय? भ्रम. गुरुदेव महाराजांनी स्मारक मंदिरामध्ये 20 वर्षापूर्वी ही ओवी घेतली होती ओवी आणि विचारलं होते की कंटाळा म्हणजे काय. त्यावेळी आष्टेकर होते, मी होतो, नंतर बुचके होते, सावकार महाराज होते, भारत होता, सगळे आम्ही होतो. त्यावेळी प्रत्येकाने आपलं उत्तर दिलं. मला 3ऱ्या वेळी विचारलं महाराजांनी कंटाळा म्हणजे काय. मी म्हणलं भरम. महाराज म्हणले तू मूर्ख आहेस. आणि सगळ्यांचं विचार झाल्यानंतर महाराज म्हणले हनुमानचं बरोबर आहे. मग त्याला मी मूर्ख का म्हणलो कारण ते उत्तर बरोबरच झालं असतं तर पुढच्यांनी काय सांगितलं असतं. कारण त्या दिवशी मी पारायण करून गेलो होतो आणि तिचा अर्थ मी वाचतो. त्यावेळी माझ्या लक्षात होतं की कंटाळा म्हणजे भ्रम. तो भ्रम हा भ्रम असावा भ्रम. त्यावेळी महाराजांनी लिहून दिले असावा भ्रम वाटू नये भ्रम निश्चित भ्रम. असावा भ्रम वाटावा भ्रम निश्चित प्रमा. पुढचं मोठं गमतीचं आहे. भ्रमाने भ्रमाची निवृत्ती होते पण भ्रमाने प्रमेची निवृत्ती होते. हे विशेष आहे मात्र. त्यावेळी महाराजांना मी विचारलं उत्तर दिलं भ्रमाने भ्रमाची निवृत्ती होते बरोबर आहे पण भ्रमाने प्रमेची निवृत्ती कशी होते पण प्रमेने भ्रमाची निवृत्ती व्हावी 3रं लक्षण आहे. आता कसं काय? भ्रमाने भ्रमाची निवृत्ती झाली. रज्जूवर बसलेला सर्प एक म्हणतो साप आहे, दुसरा म्हणतो माला आहे,
तिसरा म्हणतो दंड आहे, तिसरा म्हणतो चौथा भूरेश आहे. म्हणून तर सहा ख्याती झाल्या आहे का नाही. मग एका भ्रमाने दुसऱ्या भ्रमाची निवृत्ती केली. व्यवहारातलं उदाहरण देऊ का. आता ही बसलेली छोटी मुलं आहेत किंवा शाळेमध्ये तुम्ही कशा करता जाता रे. डिग्री घ्यायला जाता बरोबर. डिग्री कशा करता. नोकरी करण्याकरता. नोकरी कशा करता. पैसा मिळवण्याकरता. पैसा कशाला. फ्लॅट घेण्याकरता. फ्लॅट का घ्यायचा. आता पैसा मिळाला, फ्लॅट घेतला, नोकरी मिळाली, आता काय राहिलं. हां बोला. बरं छोकरी राहिली. आता एका भ्रमाने दुसऱ्या भ्रमाची दृष्टांत दिला आपलं तुम्हाला कळण्याकरता. निवृत्ती केली, भ्रम तसंच राहिला. कारण आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय भ्रम जातच नाही. मग नंतर लग्न केलं. लग्न केल्यानंतर भ्रम केलं का. मुलगा झाला पाहिजे, मुलाला मुलगा झाला पाहिजे, चौघांच्या खात्यावर गेलं पाहिजे. एका भ्रमाची निवृत्ती झाली. भ्रमाची निवृत्ती झाली, पण भ्रमेने प्रमेची निवृत्ती होते. बरोबर. हा देह कसा आहे. खरा आहे का खोटा आहे. देह खरा आहे खोटा आहे. आधी देह काय खरा. मुलांना आपलं शरीर खरं आहे का खोटं आहे रे. मांडी घालून सांग. तू सांग आपलं शरीर खरं आहे का खोटं आहे. तुला येईल ते सांग. आपलं नको. शरीर खरं आहे खोटं आहे. खोटं आहे. मग जेवला कसं काय. लहान मुलं इथं आल्यावर एक बोलायला लागली बघ. शरीर खोटं असताना त्या खोट्याने शरीर सत्य वाटलं. देहाला आत्मा म्हटलं आहे. चारवाकाने देहाला काय म्हटलं आहे. आत्मा म्हटलं आहे. मग त्या देहाने खराखरचा आत्मा लोपला गेला. भ्रमाने प्रमेची निवृत्ती झाली. देहखंडा नाम आत्मा एर पाषाण प्रतिमा. कमाल आहे का नाही. ओवीच आहे अध्यामध्ये. मग त्या भ्रमाने प्रमेची निवृत्ती केली. पण प्रमेने भ्रमेची निवृत्ती व्हावी. का मी कोण आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधच्छिदानंद रूप शिवोहम शिवो. मी सदा आहे, चिद आहे, आनंद रूप आहे, एक आहे, व्यापक आहे, स्वयंप्रकाशक आहे, अवस्थारहित आहे, शुची आहे, नित्य आहे. ऐक आहे. नाहम देहो न इंद्रियाणी न मन न प्राण न मनोनधी विकारित्वात् विनश्यत्वात् दृश्यत्वास्त यथो घटा. तिथेही आहे. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राहा न च ब्रह्मचारी भिक्षुर्न चाहम निबोध रूपा शंकराचारी. हे खरं प्रमाज्ञान आहे. पण त्यावेळी प्रमाज्ञान होण्याकरता अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय अध्यस्थाची निवृत्ती होत नाही. ते ज्ञानही परोक्ष असलं चालणार नाही. परोक्ष ज्ञानाने संसार मिथ्या ठरत नाही. का ठरत नाही. अरे भ्रम कसा आहे. जगात सत्यत्वाचा भ्रम आहे आणि तो आहे अपरोक्ष. म्हणून अपरोक्षच्या भ्रमाकरता अपरोक्ष ज्ञान असल्याशिवाय त्याची निवृत्तीच होत नाही असं ते चिंतन आहे. म्हणून भ्रमाने भ्रमाची निवृत्ती ते ठीक आहे. पण भ्रमाने प्रमेची निवृत्ती हे भ्रमाने प्रमेची निवृत्ती होऊ नये. पण प्रमेने भ्रमाची निवृत्ती व्हावी. तात्पर्य आपलं तसंच राहील. ते तिन्ही अवस्थाचे द्वारे जागृती स्वप्नसुद्धा हे खोटं आहे. पण जागृत झाल्यानंतर जसं हे तसं ते हे जशी जागृती खोटी तसं स्वप्नही खोटं आणि दोन्ही खोटं. त्याचं अधिष्ठान मात्र सत्य आहे असं त्यांना सांगितलं. आणि मग सगळ्यांचा भ्रम निवृत्त झाला. वडिलांना त्यांनी नमस्कार करून नंतर पुढचा प्रकार झालेला आहे. म्हणून तिन्ही आता थोडं सांगतो. वेळ अर्धाच गेला आहे. तिन्ही अवस्थाचे द्वारे जागृती स्वप्न सुषुप्ती उपाधी. आता उपाधी कुठली आहे. स्थूल सूक्ष्म आणि कारण. याच्याकरता महाराजांनी एकच वाक्य लिहून दिले. आज्ञकर्ता मनुष्य होम. मांडी घाल रे. मांडी घालायच्या दांड्यावर करायचं नाही. आज्ञकर्ता मनुष्य होम या वाक्यामध्ये तिन्ही देहाची प्रतीती आहे बघा. आज्ञा कर्ता मनुष्य हम. आज्ञा म्हटल्याने कुठल्या शरीराची प्रतीती येते. कारण देहाची. कर्ता भोक्ता सूक्ष्म देहाची आहे आणि मनुष्य स्थूल देहाची आहे. मी मनुष्य आहे असं जर म्हटलं तर स्थूल देहाचा अभिमान सिद्ध होतो. मी करता आहे, मी भोगता आहे, माझ्यामुळं घर चाललं आहे, मी जर मेलो ना तर यांचं वाटोळ होईल, मोठा माणूस म्हणतो करता. हे काय कुठल्या देहाची प्रतीती आली. सूक्ष्म देहाची. आणि मी अज्ञानी आहे म्हटल्यानंतर कारण देहाची प्रतीती होते. मी काळा आहे गोरा आहे माझ्यामुळे हे सगळं चाललं आहे. स्थूल देहाचा अभिमान सिद्ध होतो. मी काळा आहे मी गोरा आहे स्थूल देहाचा अभिमान सिद्ध होतो. मी करता आहे सूक्ष्म देहाचा अभिमान सिद्ध होतो. आणि मला काही कळत नाही कारण देहाचा अभिमान सिद्ध होतो. माणसाने स्थूल देहाचा अभिमान सोडला तर ह्या जगताचा संबंध सुटतो. माणसाने करता भोगता पण सोडले तर परलोकचा संबंध सुटतो. आणि माणसाने अज्ञान जर सोडलं तर जन्म मरणाचा संबंध सुटतो. म्हणून माणसाने अज्ञान सोडलं पाहिजे. ते जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. मनुष्य देहामध्ये ते घालवता येतं, इतर देहामध्ये शक्यच. इतर देहाच्या ठाई हा विचारूची नाही. केवळ शिष्णोदर पाही देही व्यवसाय करिता ती. पावनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना
तो लांडा गर्भ जाणार छेविनत पाय. नाथ महाराजांनी कळस केला. आत्ता फक्त त्याला 2 पाय कमी आहेत आणि 1 शेपूट आहे. पण महाराज म्हणतात आत्ता कमी असेल, खंती ते न करा होणे गाढव कुत्रा, पुढच्या जन्मी तेच मिळणार आहे. कशाशी वाढला कैसा नाही. हरिपाठ का? नाथ महाराजांचा हरिपाठ काय हाय काय करत नाहीत ते. म्हणून ही तिन्ही अवस्था जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे कारण देह आहे तो. मग या तिन्ही एकच आज्ञक करता मनुष्यहोम, तिन्ही देहाची प्रतीती येते. आता थोडं चिंतन. जागृतीमध्ये स्वप्न नाही, सुषुप्ती नाही, त्यांचा व्यतिरेक आहे. आणि अन्वय कोणाचा आहे? शाबास, आत्म्याचा अन्वय. स्वप्नामध्ये जागृतीचा व्यतिरेक आहे, सुषुप्तीचा व्यतिरेक आहे, पण आत्म्याचा अन्वय आहे. सुषुप्तीमध्ये जागृती स्वप्नाचा व्यतिरेक आहे, पण आत्म्याचा, आणि आत्मा मी आहे असा बोध झाला का मुक्त झाला. एकदा महाराजांना विचारलं, महाराज म्हटले तिन्ही अवस्थेचा विचार केला की माणूस मुक्त होतो. मला कळेनच कसं काय मुक्त होणार. त्यावेळी महाराजांनी लिहून दिलं, लिहून घे म्हटले. बरंच लिहून दिलं आहे मला, आत्ता तुम्ही वाचित असतो. कारण आता शरीर थकलं आहे, कुठं जाणं येणं अवघड झालं आहे सगळं. मी नाही थकलो बरं, शरीर थकलं आहे. काय शिकवलं आहे गुरुदेवांनी. खरंच आपण त्यांनी शिकवलेलं ज्ञान जर निधिध्यासन केलं ना तर खरंच मुक्त होईल. आपण निधिध्यासन करत नाही म्हणून मुक्त होत नाही. खरं पुन्हा पुन्हा ते पाहिलं पाहिजे, शिकवलेलं पाहिजे. कारण आपल्याला प्रमाण संभावना नाही, कारण अभ्यास नाही एवढा, प्रमेय संशय नाही, पण विपरीत भावना जबरदस्त आहे. कारण मी देहा ही भावना जातच नाही, काय करणार. म्हणून ती विपरीत भावना घालवली पाहिजे. देहाधिका ठिकाणी सत्यत्व निश्चय आहे, व्यष्टी, आणि जगत सत्य वाटतंय समती. आणि दोन्ही सत्य वाटल्यानंतर सत्यता कोणाची आहे? अधिष्ठानाची आहे. पण अन्वन्याध्यासामुळे अधिष्ठानाची सत्यता अध्यस्थामध्ये प्रतीतेला आल्यामुळं अधिष्ठान सत्य असताना अध्यस्थ जे मायेचे पदार्थ तेच सत्य वाटतात. म्हणून आपल्याला देह सत्य वाटतोय. विचित्र आहे की नाही. म्हणून तिन्ही अवस्थांद्वारे उपाधी, स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह म्हणजे अज्ञान. माऊलींनी तर अमृतानुभवात सिद्ध केलं अज्ञान नाही. अज्ञान कसं असेल? तमः प्रकाशवत विरुद्ध स्वभाव. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहील कसं? राहणारच नाही. कारण प्रकाश आणि अंधकार दोन्ही एकत्र येणं शक्य नाही. तसा देह आणि आत्मा हे एकत्र येणं शक्य नाही. उलट आत्म्याची पारमार्थिक सत्ता आहे आणि देहाची प्रातिभासिक सत्ता असताना एकत्र येतील कसे? एक निघे पूर्वेकडे, एक निघे पश्चिमेकडे. दोघांची गाठ होईल का? मेलेला माणूस आणि जिवंत माणूस किती फरक आहे. तसा हा फरक आहे. माऊलीने त्याच्यावर खूप लिहिलेला आहे. पण माणसाला ते पटत नाही. पटलं तरी अंगावर बाणत नाही, आणि बांधलं तर निधिध्यासन जर केलं. माणसं श्रवण करतात कीर्तन प्रवचनात अध्यात्माचं. गुरुजी म्हणायचे श्रवण करतात अध्यात्माचं, मनन करतात संसाराचं, निधिध्यासन करतात नोटाचं, म्हणून साक्षात्कार होतो दुःखाचा. आधी बरोबर लिहिलेलं आहे. कारण काय? हे दुःखरूप देह, दुःखरूप देह दुःखाचा संसार आहे. माया कशी आहे? असत जड आणि दुःखरूप आहे. मग साक्षात्कार कसा होणार? दुःखरूप होता. म्हणून गुरुदेवांनी आपल्याला जे शिकवलं आहे त्याचं जर निधिध्यासन केलं तर आपण निश्चित मुक्त होऊ बरं का. म्हणून तिन्ही अवस्थामध्ये आत्म्याचा अन्वय आहे आणि तिन्ही देहाचा व्यतिरिक आहे. तो आत्मा मी आहे असं जाणून माणसाने मुक्त व्हावं, बस दुसरं काही नाही. म्हणून तिन्ही अवस्थांद्वारे हे झाल्या उपाधी. आता उपहित विश्व, तेजस आणि प्राज्ञ. त्या जीवाला काय नाव येतं? जागृतीतल्या विश्व येतं. नंतर स्वप्नात तेजस. आपण खरं स्वयंप्रकाश आहे. आपण कसे आहेत? स्वयंप्रकाश आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ती पहिलीच ओवी आहे बघा कशी. मी सांगितलं त्याच्या कीर्तनामध्ये की पहिल्या ओवीमध्ये गुरुदेव महाराजांनी 4 महावाक्य लिहिलेले आहेत. आणि लिहिले त्या ह्याच्यामध्ये तुम्ही पहा ते सार. मी सार पुन्हा पुन्हा वाचतो महाराजांनी लिहिलेलं. ते 4ही वाक्य महावाक्य घातलेले आहेत पहिल्या ओवीमध्ये. आणि महावाक्य घालून जीवब्रह्मैक्य ज्ञान जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. 4ही वाक्य म्हणजे ब्रह्मसूत्राची 4ही ब्रह्मसूत्र त्याच्यात घातले, महावाक्य घातलेलं आहे. अशी सुंदर ओवी आहे. तर तिथंच जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, सुअसंवेद्या, सुसंवेद्य असं एकदा परिच्छेद केला आहे. पण स्वतःला जाणणारा तिथं द्वैत असतं. स्वतःला जाणणारा म्हटल्यानंतर काय होईल? काजवा दृष्टांत दिला आहे महाराज तिथं. काजवाचं ठीक आहे, तो अंशांशी भाव आहे, पण आत्म्यामध्ये अंशी भाव नाही. म्हणून सुअसंवेद्या पक्का अविषय, कुठल्याही प्रमाणाला विषय न होणारा. विषय नाही कोणाही, जया प्रमयत्वेची नाही तया स्वयंप्रकाशा काही प्रमाण होय, विषय नाही कोणाही. ठीक, कोणालाही तो विषय होत नाही. प्रत्यक्ष नाही, अनुमान नाही, शब्द नाही, उपमान नाही, अर्थापत्ती नाही, अनुपलब्धी नाही, ऐतिह्य नाही, पारिशेष नाही,
संभव नाही. 9 प्रमाणाला तो विषय होत नाही. आणि जो कुठल्या प्रमाणाला विषय नाही होत नाही तोच खरा असतो. कारण विषय होण्याकरता काय लागतं? आवरण. आत्म्याला आवरण आहे का? जीवाच्या दृष्टीने असेल, पण स्वस्वरूप त्याचं जर खरं आपलं वास्तविक पाहिलं त्याला आवरण नाही. जीवाला असत्वापादक, आभानापादक, आनंदापादक आवरण आहेत. म्हणून निश्चलदास महाराजांनी एका ठिकाणी असं लिहिलं आहे की मी एकाच्या प्रवचनाला गेलो आणि त्या प्रवचनामध्ये ते महाराज सांगत होते की ईश्वराला आवरण नाही पण विक्षेप आहे. तेव्हा मी प्रवचनामध्ये विचारलं की का हो महाराज, तुम्ही आवरण नाही विक्षेप म्हणता, मायाचं काम काय आवरण करणं आणि विक्षेप दाखवणं. मग जर आवरणच ती करत नाही तर विक्षेप कसा दाखवणार? प्रश्न आहे मोठा. हे बोलतंय कोणतं आहे? अजिबात बोलायचं नाही. हाताची घडी हे नीट बस रे, दांड्यावर करू नको. हाताची घडी तोंडावर बोट ठेवा, बोलायचं नाही. कसं असेल विक्षेप? असणं शक्य नाही. मग त्यांनी उत्तर दिलेलं आहे, त्यांना नाही सांगता आलं. निश्चलदास महाराजांची सभेत उत्तर दिलं आहे की हे जीवाच्या दृष्टीने आहे. स्वयंसंवेद्य आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आवरण असू शकत नाही. तम आणि प्रकाश, सूर्य अंधारा लागी, रिगतबा भलती सुरंगी, तो तयाच्या भागी नाहीच की. सूर्य निघालाय, त्याला असं डोकं दुखत होतं. तेव्हा डॉक्टरने सांगितलं की तुम्ही 6 महिने अंधारात राहा. म्हणजे त्यांनी सांगितलं आमच्या गावात सुरुंग आहे. सुरुंग म्हणजे गुहा. त्या गुहामध्ये जाऊन तुम्ही आमच्या 1000 वर्षापासून आहे. तो त्या सूर्याला घेऊन गेला. आहे का अंधार त्याच्या भाग्यामध्ये? आपल्या भाग्यामध्ये आहे पण नको ते चालतं आपलं, पण त्याचं भाग्य नाही आहे. म्हणून दोन्ही एकत्र येणं शक्य नाही असं ते चिंतन आहे. म्हणून तिन्ही अवस्थांद्वारे उपाधी, विश्व, तेजस आणि प्राज्ञा. आपण स्वयंप्रकाश याच्यावर मी बोलत होतो की महाराजांनी सांगितलं आहे की स्वप्नामध्ये तिथं ही ट्यूबलाईट असते का? स्वप्नामध्ये ट्यूबलाईट असते का? मग तिथं आपल्याला स्वच्छ दिसतं की नाही? स्वच्छ दिसतं. आंधळाला दिसतं की नाही? मग कसं दिसतं तिथं? तिथं मात्र आत्मप्रकाशाने आपण स्वतःच पाहतो की नाही? नवल आहे बरं का. म्हणजे मी स्वयंप्रकाश कसा आहे हे पाहण्याकरता स्वप्न आहे. जागृती स्वप्नाप्रमाणे खोटी कशी आहे हे आहे. आणि सुषुप्ती कशा करता आहे का? सुषुप्तीमध्ये आत्मानंद कसा असतो? विषयाव्यतिरिक्त जो आनंद असतो तो खरा आनंद असतो आणि विषयाचा आनंद असतो तो दुसऱ्याला अवलंबून असतो. साधनाधीनत्वम यत्र यत्र साधनाधीनत्वम तत्र तत्र दुःख्यात्वम असं लिहिलेलं आहे. साधनाधीन असेल यत् सुखम साधनाधीनम दुःखमेव तदुच्यते. श्रीमद भागवत. जे दुसऱ्यावर अवलंबून असतं ते साधनाधित्व असतं. अजून त्याच्यात बरीच दिलेलं आहे. साधनाधीनत्व आहे, परिच्छिन्नत्व आहे, सातिशेता हा दोष आहे, असे अनेक दोष आहेत त्याच्यामध्ये. अनित्यत्व आहे. असं दुसऱ्यावर सुख अवलंबून असणं त्याच्यातमध्ये खूप दोष आहे. कारण त्याची आरती करावी लागते. सुख करता दुःख करता. लहान मुलगा आजोबा मांडीवर घेतो. पंचदशी झाला श्लोक. या मांडीवर घेतल्यानंतर तो त्याचा पापा घेतो. त्याचे जे केश आहे दाढीचे ते टोचतात. ते पोरग आजोबाच्या थवाडीतच देतं. पण त्या आजोबाला सुख होतं का दुःख होतं? आजोबाला सुख होतं पण त्याला मात्र दुःख होतं. आजोबाला सुख होतं की नाही? त्याला काय म्हणतात? नातू. काय म्हणतात? नातू. आजोबा आता तुझी या संपत्तीवर हे नाही आहे, सत्ता नाही आहे, माझी सत्ता आहे. मग ते जे सुख आहे ते आत्म्याचं सुख आहे. पण माणसाला त्या नातवाचं सुख वाटतं. मग सुषुप्तीमध्ये कुठलाही विषय नसताना आत्मानंद मिळतोय ही खरे आहे. तिथं कुठलाही विषय नाही. विषय असेल तर ते स्वप्नाकडे जाईल आणि त्याला दुःख होईल, सोबत येणार नाही. पण तिथं निर्विषय आनंद कसा असतो ते सुषुप्तीकरता दिलेला आहे. म्हणून निर्विषय आनंद हा खरा आनंद आहे. मग इथं विषयाचा आनंद का वाटतो? आत्मानंदाची सिद्धी केलेली आहे 4थ्या रंगामध्ये. विषयाची जी इच्छा होते पहिली काय होते? विषयाची इच्छा कशामध्ये होते रे? विषयाची इच्छा का होते? आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि विषय स्वरूपाचं अज्ञान लिहून दिलं महाराजांनी. विषय स्वरूपाचं अज्ञान आणि आत्मस्वरूपाच्या अज्ञानामध्ये इच्छा होते. पण त्याच्यामध्ये महाराजांनी सूक्ष्म लिहून दिले. विशेष आहे. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे इच्छा होते पण विषय स्वरूपाच्या अज्ञानामध्ये क्रिया होते आणि तो ती क्रिया करतो. म्हणून त्याला समजा आत्मज्ञान झालं नाही पण जरी विषयाचं स्वरूप कळलं तरी तो विषयाच्या मागं लागत नाही. आत्मानंद आत्म्याचं ज्ञान होईल तेव्हा होईल. पण विषयाचं स्वरूप कळावं. काय करावं? विषयाचं स्वरूप. आपल्याला विषयाचं स्वरूपसुद्धा कळालेलं नाही. त्याच्याकरता एक दृष्टांत दिला जातो की
साधू पूर्वी यायचे, मंदिरात जाऊन बसायचे, आपली संध्या वगैरे करायचे, आणि पूर्वी गावचा कोणीतरी प्रमुख असायचा, सरपंच किंवा पाटील, तो येऊन गावामध्ये मंदिरामध्ये कोणी उपाशी आहे का हे बघायचं. आता सगळीकडे धाबे झाले ते सोडून द्या, आणि महाराज लोक धाब्यावर जेवतात हे मला आश्चर्य वाटते. काय करावं, एखाद्याला बोललो त्याला राग येतो. कारण अन्नशुद्धी सत्वशुद्धी सत्वशुद्धी ध्रुवा स्मृती ही स्मृतीर्लवे सर्व ग्रंथीना विपरमोक्षा, हा श्रुतीत लिहिले, वेदात लिहिलेलं आहे. युक्त आहार विहार नियम इंद्रिया साध, युक्त आहार विहारस्य युक्त श्रेष्ठस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. हा किती सांगायचं आता, किती सांगू तरी नाही ऐकती, नाही कीर्तनकार. त्यांना सांगितलं त्यांना राग येतो, खाताना मी पाहतोय पण ते होत नाही. तर इच्छा होते कशामध्ये, आत्मस्वरूपाच्या अज्ञानात, आणि विशेष स्वरूपाचं जर अज्ञान असेल तर मात्र क्रिया होते. आता गंमत अशी आहे, तेवढं जरी कळलं तरी तेवढा फायदा. याच्यावर तो दृष्टांत सुंदर आहे की त्या मंदिरामध्ये एक साधू येऊन बसले होते, त्यांनी आपला नित्यनेम केला, नित्यनेम करून आपले चिंतन करत बसले होते. 12 वाजले होते. गावचे जे पाटील होते त्यांनी विचार केला आपल्याला गेलं पाहिजे. मंदिरात गेले तर मंदिरामध्ये साधू जप करत होते. काय करत होते, जप केला पाहिजे. जप केलं की काय होतं, देवाकडं पत वाढते. पत काय वाढते, पत वाढते. आपण नित्यनेम आम्ही ते प्राणी दुर्लभ, आणि आपण पत वाढवली पाहिजे, नित्यनेम केला पाहिजे, गुरुदेवांनी दिलेलं केलं पाहिजे. मग त्या पतीला जास्त महत्त्व आहे. त्याच्या दृष्टांत आठवला, गुरुदेवांनी सांगितलेला मोठा चांगला दृष्टांत आहे की एका शेतकऱ्याला आपल्या मुलीचं लग्न करायचं होतं. दृष्टांत आठवा बरं का. आता लग्न करायचं होतं म्हणून तो वाण्याकडे गेला आणि 10,000चा माल उसना द्या म्हणाला. तेव्हा वाण्याने सांगितलं पहिलं बिल चुकवल्याशिवाय तुला माल मिळणार नाही. तो शेतकरी बिचारा रडत निघाला. रस्त्यावरून चालला असताना गावचे पाटील, त्यावेळी अशा मिशा असायच्या की बास एक लिंबू असेल, तानाजी मालुसरे. मग ते पाटील समोरून पाहिल्यानंतर याला रडताना पाहिलं. पाटील चांगले होते. ते म्हणले का हो दादा का रडता. म्हणले मुलीचं लग्न आहे, 10,000चा माल पाहिजे होता, वाण्याने दिला नाही. काय दिला नाही, माझं बिल मागचं दिलं नाही. चल म्हणले मी येतो. पत कशाला म्हणतात ते सांगतो बरं का. मग चल म्हणले. आल्यावर ती घुसली त्या वाण्याच्या दुकानात. त्याने एक मिशी अशी उपटली आणि वाण्याच्या पुढे ठेवली. सांगितलं याला 10,000चा माल उसना दे. त्याने घेतली आणि ते पेटीमध्ये ठेवली छोट्याशा आणि लावून टाकली पेटी, आणि 10,000चा माल देऊन टाकला. तिथे एक माणूस मोठा मिशावाला उभा होता. त्याने विचार केला का एका मिशीला जर 10,000 चालू असता मिळतो तर सगळ्या मिशा दिल्या तर किती माल मिळेल. म्हणून तो बाहेर गेला आणि सगळ्या मिशा नाव्याकडून काढून आणल्या आणि सगळ्या त्याच्या पुढे ठेवल्या. मला 2 लाखाचा माल उधार द्या. आता मिळेल घ्यायला, पत आहे का त्याची. त्याने सांगितले भैया इकडे. त्याचा नोकर होता भैया, हंटर घेणे, याला 2-4 लगाव. त्याने 2-4 लगवले, हुसकून दिला ना. म्हणला त्याला दिलं मला का दिलं नाही. पत त्याची पद होती, तुझी पद नाही. तसं देवाकडे जर आपल्याला पद करायची असेल तर तप केलं पाहिजे. नित्यनेमाला आम्ही ते प्राणी दुर्लभ तर लक्ष्मी वल्लभ त्याजवळी त्यांचं जे तप झालं होतं. म्हणून पाटलांनी सांगितलं आमच्या घरी जेवायला चला. ते म्हणले मी येत नाही, मला जा कोरडा शिदा द्या, मी करील. नाही म्हणले असं नाही, 12 वाजले, आता कधी करणार तुम्ही स्वयंपाक, चला माझ्या घरी. जास्त आग्रह केल्यामुळे ते गेले आणि गेल्यामुळं जेवायला बसले. आता बघा बरं का, विशेष स्वरूपाचं अज्ञान जरी गेलं तरी कसं होतं. जेवायला बसले, त्यांना सगळं काय भात वरण काय असेल त्यांच्या घरी ते सगळं वाढलं. वाढल्यानंतर त्यांची बायकोच वाढत होती. त्यांनी तिच्या पायाकडं पाहिलं. अरे बापरे, म्हणजे गडबड आहे. कारण ते मांत्रिक होते, ते साधू त्यांना कळत होतं. पंचाक्षरी म्हणतात त्यांना. मग ते म्हणले जरा मला बहिरे दिशेला जावं वाटते रे, जरा चिंपाड भर. त्याने आपलं त्यावेळी चिंपाड भरलं. काही आटेची वगैरे त्यावेळी काही नसतं. त्याने आपलं भरून बाहेर ठेवलं. हे महाराज गेले आणि त्या मंदिरात ते चिंपाड दिले फेकून. आपले हातपाय धुतले आणि मंदिरात जाऊन जप करत बसले. ते जे पाटील होते ते चांगले होते, वारकरी होते. त्याने विचार केला की अतिथी देवो भव, अपमान आली अतिथी ने सुकृताची संपत्ती. अतिथी आपल्याला आलेले आहेत, काय ते सांगून आलेले नाही फोन करून मी येतो म्हणून, मग आपल्याला दोष लागेल. म्हणून ते स्वतः निघाले. चिंपाड तिथं पडलेलं आहे जंगलात, तिथं थोडंसं जंगल होतं. आणि मग गेले कुठं, म्हणून ते मंदिरात आले. मंदिरात त्यांचा जप चालू होता. ते म्हणले महाराज हे बरोबर नाही आहे, भरलेल्या ताटाहून कधी उठू नाही, असं काय करतं. ते म्हणले मलाही कळतं, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, तेव्हा मी कसा उठेल. मग तुम्ही का उठले. ते म्हणले मी सांगत नाही, तुझा तू आपला जेव आणि तू राहा. सांगत नाही म्हणल्यावर मला सांगितल्याशिवाय मी जातच नाही. जसं माणसाला म्हटलं जाताना या कोपऱ्यात बघू नका, इकडून जा. काय पोरं तिकडून जाऊन ते बघून जाणार. कारण नको म्हणल्यावर केल्याशिवाय माणूस राहत नाही. नाही म्हणले सांगा, त्याशिवाय मी जातच नाही.
म्हणले बघ मी सांगेल पण वाईट वाटून घेऊ नको. म्हणले वाईट वाटायचं काही कारण नाही, तुम्ही सांगा. म्हणले का रे ही जी आत्ता तुझी वाढणारी जी बायको आहे ती मेली का तीच आहे? त्याला का गडबड झाली. तो म्हणलं होय बायको मेली होती. मग कशी काय आली? म्हणलं हिला सरणावर ठेवलं आणि सरणावर ठेवल्यावर लाकडं खालून रचून तिच्यावर ठेवलं आणि याला सरणावर सरण ठेवायला गेलो आणि उठून बसली. म्हणला तुझी बायको मेली आणि त्या स्मशानातली हाडळ याच्यात घुसली आणि ती तू घरी आणली, जा आता म्हणले घरी. तो म्हणला आता तुम्हाला तर जेवायला नेणारच नाही पण मीही जाणार नाही, संतांचे मनोमार्ग गती. खूप सुंदर लिहून दिले महाराजांनी की विषय स्वरूपाचं जर ज्ञान असेल ना, त्याचं जरी ज्ञान झालं तरी माणूस बाहेर येण्याचा प्रयत्न करेल. पण माणसाला विषय हे तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभास हे भरत राहते, ते विषयसुद्धा कळत नाही. हे विषय नाहीत, ते विष आहे, विष. ओवी काय सुंदर ओवी हो. विषय विषाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवा झाला. कडू लिंब हा बहु गोडी आला. वजन गोळा तो मज कडू झाला. वित्त हानीचा गळा झेंडू आला. अशुद्ध अशुद्धाची येतात ती. विषय विषाचा पडपाडू. विषय हे विष आहे, विष. काय कुलकर्णी साहेब? विषय हे विष आहे. विषाने एकदा मरतो का रोज मरतो? एकदा मरतो. आणि विषय हे रोज माणसाला मारतात. मग विष बरं का विषय बरे? घ्यायचं का? नको. आपल्याला कळलं घ्यायचं नाही, पण विषय सेवन केल्याशिवाय माणूस राहत नाही, असा हा विचित्र प्रकार आहे. म्हणून तिन्ही अवस्थाचे द्वारे उपाधी उपहित कार्य. उपाधी कळली, उपहित कळलं. आता भावाभाव स्वरे दृश्य हे तिन्ही अवस्था, तीन उपाधी, तीन उपहित, विश्व तेजस प्राज्ञ, भाव आणि अभाव. आता भाव कुठं असतो? जागृतीमध्ये आहे का नाही? जागृतीमध्ये भाव असतो. स्वप्नामध्ये तिथंही त्या दृष्टीने असतो. भाव म्हणजे पदार्थ असतात की नाही तिथं, खरे वाटतात तो भाग वेगळा, स्वप्नातही खरं वाटतं. भाव आणि अभाव. सुषुप्तीमध्ये भाव असतो पदार्थांचा का अभाव? अभाव असतो. स्फुरण येते की नाही? मी सुखाने झोपलो होतो, मला काही कळत नव्हतं. कळतं की नाही जागृती? मग ते भाव आणि अभाव, भाव असो किंवा अभाव असो, दृश्य जे हे दृश्य सगळं दृश्य आहे. आणि जे दृश्य असतं ते मिथ्या असतं असं सगळं खालच्या भागात सिद्ध केलेलं आहे. बरंच लिहिले तिथं. रज्जू झाले या गोचरू आभासता तो व्याळाकारू, रज्जूही ऐसा निर्धारू होई जेवी. म्हणजे रज्जू जर आपल्याला कळला तर सर्प मिथ्या ठरतो का खरा ठरतो? जसं रज्जूवरचा सर्प खरा आहे की रज्जू खरी आहे? थोडं चिंतन शिकले नाही. रज्जूवरचा सर्प खरा आहे का रज्जू खरी आहे? रज्जू खरी आहे, बदलायचं नाही. रज्जू खरी आहे का रज्जू पै चैतन्य खरं आहे? आता का बदलले? कारण रज्जूसुद्धा तुकडे होतात. तेवढा दृष्टांतापर्यंत गंमत आहे ती. रज्जूसुद्धा तुकडे होतात, रज्जूसुद्धा खरी नाही. म्हणून रज्जू खरी नाही, सर्पही खरा नाही, रज्जू पै चैतन्य खरं आहे. जगत खरं आहे का जगतातला परमात्मा खरा आहे? परमात्मा खरा आहे, जगत खरं नाही. आता जवळ आणतो. देह खरा आहे का देहातला आत्मा खरा आहे? देह खोटा, देह खोटा आहे, देह खोटा ठरला. आता देह खोटा ठरला तरी अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, हे सगळे कोश मिथ्या आहे का सत्य आहेत? मिथ्या आहेत. त्याचं अधिष्ठान सत्य आहे का मिथ्या आहे? सत्य आहे. मग आपला देह खरा आहे का खोटा आहे? खोटा आहे. आता जी लग्न ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी सांगा, आपल्या बायकोचा देह खरा आहे का खोटा आहे? खरा आहे का खोटा आहे? हळूच खोटा. बोल बोलता वाटे सोपी करणी करता तीन वापी. खोटा आहे ठरलं लक्ष्मण. मग खोट्याच्या नादी लागायचं का खऱ्याच नादी लागायचं? बोललेच नाही ते. खऱ्याच्या नादी लागायचं. मग आता आश्रमातून परत जायचं नाही आहे का तयारी? बघा, भाव आणि अभाव. तो अभाव आहे खरं, शरीराचा खरा अभाव आहे. अभावाची लक्षणं लिहिलेली आहे. सत्सत विलक्षणत्व मिथ्यात्व. जे सत नाही, जे असत, सत असत विलक्षण मिथ्यात्व. सत्सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, तेच लक्षण आहे. कारण जगताला सतही म्हणता येत नाही. सत कोणाला म्हणावं? त्रैकाल्याबाध्यत्वम सत्यत्व म्हणून त्याला सतही म्हणता येत नाही. असत का म्हणता येत नाही? प्रतिदिला येते. सत असत का म्हणता येत नाही? दोन्ही विरुद्ध एकत्र राहत नाही. मग सदही नाही, असदही नाही, सत्सत नाही. मग सत्सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या म्हणावं लागलं शेवटी. म्हणून हे जगत कसं आहे?
मिथ्या आहे. सत्सत विलक्षणत्वम मिथ्यात्वम. प्रतिपन्न उपादो त्रैकालिक निषेध प्रतियोगित्वम मिथ्यात्वम. अद्वैत सिद्धी. प्रतिपन्नोपादो प्रतितीला आलेल्या अधिकरणामध्ये त्याच जे प्रतितीला विषय आला अधिकरणामध्ये त्याला त्रैकालिक निषेधत्व येणं याला मिथ्या म्हणतात. रज्जूवर बसलेला सर्प अगोदर होता का? नाही. ते रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर आहे का? प्रतितिकाली होता का? प्रतिपन्नोपादो त्रैकालिक निषेध प्रतियोगित्व मिथ्यात्व. किती सुंदर लक्षण केलंय बघा. मग नव्हता पण आपल्याला भासला होता म्हणून जे जे भासतं ते मिथ्या असतं. म्हणजे दुसरं लक्षण. तिसरं लक्षण ज्ञान निवर्तत्वात मिथ्यात्वम. जे ज्ञानाने निवर्त होतं ते मिथ्या असतं. आणि बघा सगळं ते 15 अध्याय तसंच आहे. स्वाश्रय निष्ठात्यंत भाव प्रतियोगित्व मिथ्यात्व. चौथं लक्षण स्वतःच्या आश्रयामध्ये त्रैकालिक अभावाचा प्रत्यय येणे. बस तिन्ही वेळी ते नाही. नास्ती गुरुजींनी लिहून दिले. नास्ती नासीत न भविष्यती. पहिलं नव्हतं नंतर नाही आताही नाही. आपलं शरीरसुद्धा पहिलं होतं का? मेल्यावर राहणार आहे का? मध्ये दिसल्यासवर राहतं का? पण दिसतं ते पहिल्यासारखंच असतं. काय लिहिले ते? दोन्ही काळे नसतं एका काळे दिसतं ते खोटं असतं. त्याला का श्रुती कुठली आहे? अदावंतेच यन्नास्ती वर्तमानवी तत्तथा होवी ब्रह्मगिरिवणी माझी दिसे पण वावगे मिथ्या मृगांब जायचे आहे की नाही. म्हणून शास्त्रे निष्ठा अत्यंत भावती प्रतियोगितम मिथ्यात्म. ज्ञान निवर्त्यात झालं. सद्विभक्तत्व मिथ्यात्व. 5वं लक्षण आहे. सतून जे भिन्न असतं ते मिथ्या असतं. तुझं विणं काही स्थिर राहे ऐसे नाही. बस सद्विभक्तत्व मिथ्यात्व. आणि गुरुदेवांना आवडणारं लक्षण नेहमी सांगणारे आपले गुरुदेव कुठलं सांगतात? स्वतंत्र सत्तेचा अभाव. ते बलवान आहे. स्वतंत्र सत्तेचा अभाव असेल तर ते मिथ्या असते. कारण तिथं स्वतंत्र सत्ता नाही. मग आद्यस्थ पदार्थ कसा असतो? अधिष्ठान रूप असतो. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती कशी आहे? अभावरूप आहे. निवृत्ती अभावरूप आहे. आणि परमानंदाची प्राप्ती कशी आहे? भावरूप आहे. मग तुमचा मोक्ष कसा आहे? भावाभाव रूप आहे. मोक्ष सिद्ध होत नाही. मग तिथं कशी शंका दुसरी पहिल्या तरंगाच्या सारमध्ये दुसरी शंका लिहिलेली आहे. आणि तिथं काय सांगितलं आहे की हे जगत भावरूप आहे. भावरूप काय? अधिष्ठान भावरूप असल्यामुळे अध्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो. या न्यायाने सगळं अधिष्ठान रूप म्हणजे ब्रह्मरूप आहे. ए मुला तू काय म्हातारं झालं काय? दांड्या पसरून मस्त बसलाय. शिक्षा होईल बरं का परत असं बसलं. शिस्तीत बसायचं. म्हणून काय सांगत होतो? विचित्र आहे मुलं. एक एक प्रकार आहे. कसे काय आईबाप सांभाळतात त्यांनाच माहिती. सद्विभक्तत्व मिथ्यात्व ते लक्षण सांगत होतो. आणि सत्ता सामान्याचा अभाव गुरुदेवाने एक लिहून दिले. सत्ता सामान्याचा अभाव मला कळतच नव्हता. महाराजांना विचारलं सत्ता सामान्याचा अभाव म्हणजे काय? कार्यासहित कारणाची अत्यंतिक निवृत्ती. त्यामुळे सुंदर आहे. कार्य गेले पाहिजे आणि कारणही गेले पाहिजे. जगत हे कार्य आहे. कार्याध्यास आहे. आणि त्याचा कारणाध्यास कोण आहे? अज्ञान. म्हणून अज्ञानासह जगत गेलं पाहिजे. सहकुटुंब सहपारिवारी गेलं पाहिजे. सहकुटुंब परिवारी गेले पाहिजे. कुटुंबासह मोह गेला ऐका नाही ओवी लिहिलेली आहे त्याप्रमाणे ते गेलं पाहिजे. अशी मिथ्यात्वाची लक्षणसुद्धा 4, 5, 6 आहे. अद्वैत सिद्धीत आहे. महाराजांनी लिहून दिलेलं आहे. पण हे लक्षण खूप चांगलं आहे की स्वतंत्र सत्तेचा अभाव. म्हणून तिन्ही अवस्थाचे निद्वारे उपाधी उपहितकारे भावाभाव स्फुरे दृश्यते. हे जे दृश्य असतं ते मिथ्यात असतं. म्हणून दृश्यत्वात मिथ्यात्वम. माऊलीचं प्रमाण त्याला दिलं की जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगचरण. म्हणून आद्यस्थ आहे ते खोटं आहे. म्हणून चंती चरण अधिष्ठान बाप रुक्मा देवी वराचे. काय चरण? चरण म्हणजे स्वरूप. म्हणजे आपल्या स्वरूपाचा आपण नेहमी विचार करायचा. दुसऱ्याचा विचार करायचा नाही. पण ते करत असताना जगताचा सुद्धा विचार करायचा. कारण जगत बाधित झाले पाहिजे. म्हणून जगन मिथ्यात्व निश्चयपूर्वक असं शेवटी लिहून दिले. जगन मिथ्यात्व निश्चयपूर्वक जीवरम्यक ज्ञान झालं पाहिजे. त्याच्याकरता महाराजांनी आपल्याला एक वाक्य लिहून दिले. विशिष्टाने विशिष्टावस्थेत जाऊन विशेषणाचा बाद करून अशेष विशेष विवर्जित निर्विशेष सत्सामान्य व्हावं. निर्विशेष त्यावेळी अमृतानुभव शिकवताना महाराज सांगितलं अब्रह्मास्मित्या कारक वृत्तीसुद्धा बद्ध कैवल्य आहे. त्यावेळी नवल वाटलंय ते सुद्धा कसं आहे? बद्ध कैवल्य आहे. मुक्त कैवल्य नाही. म्हणून ते ऋण आहे. ते ऋण गुरूंच्या पाया पडून फेडलं पाहिजे. चारी वाणीचं ते ऋण आहे. अमृतानुभवात सुंदर लिहिलेलं आहे. ते शिकवताना महाराज सुंदर सांगितलं आहे. चारी वाणीचं ऋण आहे. ते जर फेडलं नाही तर शेवटी अब्रह्मास्मित्याकारक वृत्तीसुद्धा बद्ध आहे.
म्हणून तेही बद्धता केली पाहिजे. त्याच्याकरता गुरुचरणावर आपलं मस्तक ठेवलं पाहिजे आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून आपली पूर्णता आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. आता हे सांगायला गेलं तर आपली वेळ संपलेली आहे. का विशिष्टाने म्हणजे कोणी, विशिष्ट अवस्थात म्हणजे काय, विशेषणाचं म्हणजे काय, बात करून म्हणजे काय, आता पुन्हा कधीतरी सांगू. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तोषोणी मद द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरिताचे ते मिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांशील तो ते लाहो. हात जोडा. शत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळी भेट दुया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव, इंद्रमयी अलांछन. मार्तंड जे तापहीण, ते सर्वाय सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लौकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी शेषलोकीये. दृष्टादृष्ट विजय होवा विजय. एत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो. येणेवरी ज्ञानदेयो सुखिया झाला. एक राहिलं झालेली सेवा सद्गुरू महाराजांच्या चरणी